आदरणीय व्यासपीठ, मंचावरच्या उमेदवार शोभाताई सोनकांबळे, सुवर्णा विशाल हावा पाटील, निलेश सत्यवान मांदळे, शोभाताईची निशाणी आहे गॅस सिलेंडर, हवा पाटील सुवर्णा यांची निशाणी आहे कपाट आणि निलेश मांदळींची निशाणी आहे शिट्टी. निवडून येणार गॅस सिलेंडर, निवडून येणार गॅस सिलेंडर आणि विरोधकाचं डिपॉझिट होणार अंडर, डिपॉझिटच जप्त होणार आहे. निवडून येणारे कपाट, तर जर चांगलं आवडलं तर टाळी द्या, आम्हाला कलाकारांना काय पाहिजे. निवडून येणारे कपाट, कुठे कपाट, हात वर करा कपाट. निवडून येणारे कपाट, विरोधकात होणार भुई सपाट. आणि निवडून येणार शिट्टी, निवडून येणार शिट्टी, विरोधकांची होणार सुट्टी. माता बंधू आणि भगिनींनो, 35 वर्ष झालं हे लातूरचं राजकारण मी बघतोय. 40 वर्ष झालं. विलासरावजी पंचायत समितीचे सभापती होते तेव्हापासून मी राजकारण पाहिले. आज जर इथं विलासरावजी असलेच तर विलासरावचा आवाज मी तुम्हाला काढून दाखवतोय. ऐका, आवडला तर टाळी द्या. विलासरावचा आवाज ऐकायचा आहे का? विलासरावचा आवाज ऐकायचा आहे? बर, गेल्या अनेक दिवसापासून त्या संपूर्ण प्रभागामध्ये एकच चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा ही चालू आहे की आमचं सिलेंडर किती बहुमतानं विजय होणार, आमचं कपाट किती बहुमतानं विजय होणार आणि आमची शिट्टी कुणाकुणाची सुट्टी करणार. गार उडे आकाशी चित्त तिचं पिलापाशी. आम्ही कुठेतरी असलो तर सारखं सातत्यानं आमचा आशीर्वाद या सर्व उमेदवारांना असेल. आवडलं का? लय आवाज येतात माय, मला लय आवाज येतात. निळू फुल्या माहिती का? निळू फुल्या, हा लय कडू जार निळू फुल्या. ऐका निळू फुलेचा आवाज. आता निळू फुले इथं प्रचारला आले बर का. निळू फुले, काय चालले आई साहेब? आई साहेब, या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपनं उमेदवार दिले आणि विकासाचे 12 वाजले. सगळ्या माझ्या मायमावशीला एवढं सांगणे, पाहायचं सिलेंडर दाबायचे बटन, पाहायचे कपाट दाबायचे बटन, पाहायची शिट्टी दाबायचे बटन. धन्यवाद. आता याच्यानंतर तुमचा आवडता आवाज दादा कोंडके ऐकायचा का? मग टाळी नाही वाजवणार तुम्ही, नाही काढत आवाज. टाळी वाजवणार असाल तर आवाज. एवढा मला विशालनं चहा जरी नाही पाजला तरी चालेल, आमच्या मांदळीनं मला चहा जरी नाही दिला तर तुम्ही टाळी द्या. एवढंच माझं तुम्हाला सांगायचं. कलाकाराला काही लागत नाही हो. दादा कोंडके आला बघा, प्रचाराला आले दादा कोंडके. अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, बाळासाहेब म्हणले अरे प्रभाग क्रमांक 12 मध्ये जावा, तिथं सिलेंडर कपाट शिट्टीचा प्रचार करा. आता मी तुम्हाला एकच सांगतो, उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो, इथं फक्त एकच होणार, सिलेंडर कपाट आणि शिट्टी निवडून येणार. आता याच्यानंतर नाना पाटेकर इकडे बा आ गए बटन दबाने. अब कोई इधर दबाएगा, कोई कमल पे दबाएगा, कोई हाथ पे दबाएगा, बाद में पछताएगा, चिल्लाएगा. अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में, एक लाठी को तोड़ना आसान है, लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है. ये हमारी आगाड़ी लाठी का भारा है, इसको तोड़ो मत.
ए चल 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 जल्दी 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 बटन दबा, सिलेंडर कपाट और शिट्टी में, ए चल जल्दी बटन दबा. पब्लिक लय भारी हो, त्यांना बराबर करते कुठे टाळी वाजवाय. आवडायला ना भाषण. अ मावशी, अ खाला, अ जाणी मिया बाशी मिया किधर है, अरे हाथ ऊपर करो. हा आहे खाला अब्बा बुवा जाणी मिया बाशी मिया. एक लक्षात ठेवा, मी ह्याच प्रभागात राहतोय, त्यामुळे या प्रभागाचं दुःख मला माहिती आहे. तिकडे जे कोणती भाजपवाले बोलायला लागले त्यांना विनंती आहे, तुम्हाला प्रेमानं सांगायला लागलो, अर्धा तास सहन करा, पुढच्या तुमच्या सभेला आम्ही तुम्हाला साथ देऊ. बरोबर आहे ना? कृपा करून डिस्टर्ब करू नका. बरोबर आहे ना? नाहीतर आपला आवाज असा मोठा करा की त्यांच्या कुठं कुठं आवाज निघेल त्यांनाच कळेल. तर माझं आता एकच सांगणं आहे, या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत, एक आहे खासदारच्या घरचा उमेदवार. बरोबर आहे ना? ते पण ती गाडी खासदारची चालली. आता मला भेटलं की सुनील गायकवाड म्हणणार का आमच्यावर सरकला. कारण आमचं सुनील गायकवाडला एवढं सांगणं की तू जे उमेदवार इथं दिलास ते उमेदवार लातूरचे नाहीत, ते उमेदवार मुंबईचे आहेत. खरं बोलणार मी काही चूक बोलत आहे का? याचं उत्तर खासदारला त्या गाडीतून उत्तर म्हणाव आणि इथं येऊन दे म्हणाव. बरोबर आहे का नाही? खरं बोलतोय ना? आता त्यानं काय केलंय, दुसऱ्या वार्डात गेलाय, त्याला वाईट झालं. इकडे काही डाळ शिजत नाही, लोक गेल्या गेल्या रट्टेच देणार म्हणून त्या वार्डात पैशाच्या जीवावर तुम्ही लोकांना विकत घ्यायचे प्रयत्न करता. सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता, हे दुष्टचक्र चाललेलं आहे. या गरीब माणसाने मोठं व्हायचं नाही. या गरीब माणसाला खुर्ची नकोय, फक्त तुम्हालाच खुर्ची, तुम्हालाच पैसा, तुम्हालाच ऐश्वर्य, आणि ह्याने आयुष्यभर सत्रांच्या उचलायच्या विचारलं. या लेकरानं काय काम केलं मी डोळ्यानं बघितलेलं आहे. कोरोनामध्ये सगळ्यांना मास्क पुरवण्याचं काम केलं, सगळ्यांना अन्नधान्य देण्याचं काम जर कोणी केलं, विशाल हवा पाटलानं केलंय. मी कुठल्या पक्षाचा नाही, कुठला पक्ष मला बांधून ठेवू शकत नाही. मी सर्वधर्मीय सर्वपक्षीय माणूस आहे. मला जिथं उमेदवार आवडतात त्यांचाच मी प्रचार करायला लागलो. एका प्रभागात मी एकाच पक्षाचा प्रचार करायला लागलो, कारण मला जिथले जिथले चांगले, आज माझी तिसरी सभा आहे ही, मला जिथं जिथं चांगले उमेदवार वाटतात त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे. मी विशालला सांगितलं, विशाल काळजी करू नको, मी येणार. बघा, माणसाला खुर्ची आणि सत्ता आणि पैशाची हा मरेपर्यंत हाव जात नसते, त्याचं हे उदाहरण आहे. आयुष्यभर मला खुर्ची पाहिजे, आयुष्यभर मला पैसा पाहिजे. अरे काय कर रहे, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली. क्या लेके गया सिकंदर ने और क्या लेके जाने वाले हम. जब सिकंदर की मौत हो गई तो सिकंदर ने बोल के रखा है कि मैं मरने के बाद कफन के बाहर मेरे दोनों हाथ खुले रखो, ताकि दुनिया देखे, अरे देखो मैं खाली हाथ आया हूं, मैं खाली हाथ जा रहा हूं. कौन लेके गया और कौन लेके जाने वाला है. करेगा नहीं, ओए करेगा नाही. आपण बी काय करतो, असं बघतो तिकडं. गेले नाहीत का अजून? गेले नाहीत? थांबा थोडं, मग पुन्हा तिकडे म्हाताऱ्याकडे बघायचं. गेले नाहीत का? चाललेत का? बरं, किती वेळ लागेल डॉक्टर? जाईल अजून 1-2-3 मिनिटात जाईल. बरं थांबतो. मग पुन्हा त्याच्याकडे बघायचं. गेले का? गेले. बर, आता बघा काही गळ्यात आहे का, कानात आहे का, हातात आहे का, घ्या काढून. ही माणसाची समाजाची दुष्ट प्रवृत्ती, लक्षात ठेवा. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, कोणी जर आलं तुमच्याकडे विचारेल तुम्हाला काय भाव निकाले अपने ईमान का, काय भाव काढलाय तुमच्या स्वाभिमानाचा, काय भाव काढलाय तुमच्या मताचा, त्यांना ठणकावून सांगा, हम गरीब जरूर है, हम काम करने वाले जरूर है,
लेकिन हम खाने के लिए मोहताज नहीं है. अगले घर चले जा. अब रोटी डालना बंद कर दिया है. इथं फक्त एकच होणार, सिलेंडर, कपाट आणि शेट्टी निवडून येणार, बाकी नाही कोणी. मतदार बंधू आणि भगिनींनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे. भारतरत्न भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, अहिल्यादेवी होळकरांनी जे आपल्याला संस्कार दिलेले आहेत, अण्णाभाऊ साठेंचे जे संस्कार आपल्यावर आहेत, आपल्यावर सर्व धर्म समभावाचे संस्कार जपणारे आमचे उमेदवार आहेत. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, आता या धन दांडग्याला आणि जात दांडग्यांना घरी बसवा. त्यांना सांगा तुमचा कारभार आम्ही बघितला, आता आम्ही परिवर्तन करणार. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पावसाळा झाला की हिवाळा येतो, हिवाळा झाला की पुन्हा उन्हाळा येतो, उन्हाळा झाला की पुन्हा पावसाळा येतो. हे निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन होणार आणि इथं सिलेंडर, कपाट आणि शिट्टी निवडून येणार. आता हे झालं बरोबर प्रवचन, बरोबर. राजकारणावरचं लय घाणेरडं राजकारण. कशाला आला तो हे राजकारण? ह्याला का बुद्धी आठवली? मी म्हणलो विशाल, अरे विशाल म्हणलं लय गडूळ गटरगंगा आहे रे ही, गटरगंगा आहे. मी 40 वर्ष झाली हे डाकू बघतोय. डाकू काय? आपल्या विकासाच्या पैशावर डाका घालणारे हे तथाकथित पांढऱ्या कपड्यातले डाकू. इथं कुणाचे पांढरे कपडे आहेत का? पण हा डाकू नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, या लोकांना बेट्यांना पळती भुई करून सोडा. यांचे डिपॉझिट जप्त करा. डिपॉझिट, यांना डिपॉझिट सुद्धा शोधायला जावं लागेल. आपण डिपॉझिट वाचले का बघा बाबा. कारण एवढ्या प्रचंड बहुमतानं माझे तिन्ही उमेदवार, हात वर करा, उभा टाका, उभा टाका. तिन्ही उमेदवार, हे माझे तिन्ही उमेदवार निवडून देणार का? हो म्हणून सांगा मला. मी आता बोलतो, तुम्ही मागून घोषणा द्यायची आहे. निवडून येणार गॅस सिलेंडर. काय येणार निवडून? मला गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर. विरोधकांचं डिपॉझिट होणार अंडर. पुढचे उमेदवार कपाट. निवडून येणार कपाट, निवडून येणार कपाट. विरोधक होणार भुई सपाट. पुढचे उमेदवार शिट्टी, शिट्टी वाजवा शिट्टी. विरोधकांची करा सुट्टी. बसा बंधूंनो, हे आपले उमेदवार. मग आता काय कुणाचा आवाज ऐकायचा आहे? शत्रुघ्न सिन्हा ऐकायचा आहे? ऐकणार का शत्रुघ्न सिन्हा? बरं, पाहिलं का शत्रुघ्न सिन्हा? माहिती का तुम्हाला शत्रुघ्न सिन्हा? खामोश, खामोश. जली को आग खाता है, भूसी को राख खाता है. जले को आग खाता है, भूसी को राख खाता है. जिस राख से बारूद बने उसे विशाल हवा पाटील कहते हैं. काय गोष्टी, आज सगळे फिल्म स्टार आहेत आमच्या विशालच्या प्रचाराला. मतदार बंधू आणि भगिनींनो, अमजद खान पण आली शिवले मधली. इको दे रे बाबा, इको फुल इको दे. इको नाही का तुझ्याकडे? इको नाही? तुझी पण कला दाखव जर. इको, इको नाही? इको, इको. अब आएगा मजा. गब्बर सिंह आ रहा है. आओ दोलिया, क्या कर रहे हो? सरदार, मैं सिलेंडर पे बटन दबाने वाला हूं. बहुत अच्छा.
अरे ओ सांबा, तू क्या करेगा? सरदार, मैं तो कपाट पे दबाने वाला हूं। बहुत होशियार है। अरे ओ सांबा, जब प्रभाग 12 के 50 कोस दूर मतदान की बातें होती है तो सारे लोग एक ही नाम लेते हैं। अरे वो नाम है सिलेंडर, कपाट और सिट्टी। जब पूरे प्रभाग में कह दो ये गब्बर सिंह का ऐलान है, सिलेंडर, कपट और सिट्टी भी कामयाब बना है, चलो जाओ। वा वा वा, साऊंड सिस्टीमच्या नाव जरा जोरदार टाळी द्या बिचाराच्या नाव. वा, काय नाव आहे बघ, कोणतं साऊंड आहे? फार सुंदर. मी एवढे कार्यक्रम करतोय, आज तिसरी सभा आहे, पण एवढं सुंदर साऊंड सिस्टीम त्याच्या नावाने एकदा उठून हात दाखवतो, त्याच्या नावाने एकदा टाळी द्या मित्राच्या नावाने. कारण ह्या कलाकाराचं कौतुक कोण करणार आहे लक्षात ठेवा. बरोबर आहे का मित्रांनो? आता यांच्या सभेला आलेत नरेंद्र मोदी. विशाल, तू लय भारीच बर का, तू काही स्वतःला कमी समजू नको. भाइयों बहनों, मित्रों, मेरे प्यारे दोस्तों, मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं कि हवा पाटिल, तुमने तो पूरे बीजेपी की हवा ही निकाल दिया है. आता रामदास आठवले, जोरदार टाळी दे. माझ्या सगळ्या गोरगरीब दिनदलित माझ्या सगळ्या समाजाच्या माझ्या माणसाला सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे काम करायचं म्हणजे करायचं. दिसलं सिलेंडर दाबायचं बटन, दिसलं कपाट दाबायचं बटन, निवडून येणार कपाट, बाकी सगळे भुई सपाट, निवडून येणार शेट्टी, विरोधकांची करा सुट्टी. मी आता मोदी साहेबाला जाऊन सांगणार आहे की मोदी साहेब, तुम्ही फक्त एक काम करा, आमच्या ह्या विशालला पुन्हा एकदा पक्षामध्ये घ्या. काढून टाकलं यांना, काही फरक पडत नाही, काही काळजी करू नको विशाल. माझे फडणवीसचे चांगले संबंध आहेत, तुझा प्रवेश झालाय म्हणून समज पुन्हा वाजवून एकदा तू निवडून ये. कारण अहमदपूरचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आमदारकीला उभा टाकले खंदाडे आणि हा बबरे, हा गणेश दादा हाके आत्ताच भेटले मला. त्यांनी विरोधात काम केलं भाजपच्या, पुन्हा त्यांना प्रवेश दिला. त्याला काय असते? हे राजनीती का 4 दिवसाचा तमाशा आहे. हौसे गवसे 917. श्रंगारे साहेब तर लय कमाल झाले राव. काय राव, बिचाऱ्याचं मला लय कौतुक वाटलं बघा, आणि वाईट बी वाटलं. त्या श्रंगारे साहेबाचा प्रवेश कुणी द्यावा सांगा बरं? खासदार माणूस कोण द्यायला पाहिजे रे? रायवाडीकर बोल, कोण द्यायला पाहिजे? आमदारला तर द्यावा लागेल का नाही? अरे अजित पाटील कवेकर नगरसेवकानं प्रवेश दिला खासदारला. अरे 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 अरे, काय म्हणजे ही भाजप आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं माझं सगळ्यांना आता एकच सांगणं आहे, कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, कोणत्या आमिषाला बळी पडू नका. फक्त तुम्ही एकच काम करा, तुमचं मतदान कुणाला विकू नका. हे पहा, आमच्या ह्या उमेदवारांकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, तुम्हाला द्यायला चपटीबुटी नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही 1000 रुपयाला मतदान विकलं. ए मावशी लक्ष दे, तू 1000 रुपयाला मतदान विकलं, 5 वर्षाला 1000, 5 वर्षाला 1000, 1 वर्षाला 200, महिन्याला किती गणित? महिन्याला किती? महिन्याला फक्त 65 रुपये, दिवसाला 2 रुपये 10 पैसे. बेकारी घेत नाही, बेकारी 2 रुपये 10 पैसे. अरे बेकाराच्या बत्तर झाले कर तुम्ही. 2 रुपये तिकडे लाव तुमच्या रे शरीर. त्याला म्हणा द्यायचे तर दे लाखो रुपये, आम्ही तुमचं मतदान करतो, दे मला लाखो रुपये. बरोबर का नाही? 2 रुपये घ्यायचं असतं आपलं मतदान. बरोबर का नाही?
और मेरे तमाम मुस्लिम मतदाताओं को मेरा इतना ही कहना है, मेरे प्यारे भाई और बहनों, थोड़ा इको दें, थोड़ा साउंड बढ़। मेरे दोस्तों, मेरे मुस्लिम मतदाताओं, मुझे 4 बच्चे हैं। पहला बच्चा भंगार बेचता, दूसरा बच्चा बांधकाम पे गाबड़ी देता, तीसरा बच्चा मजूरी करता और चौथा बच्चा खारी मुरी बेचता। सही बात है, सही बात है। 4 बच्चे हैं। देश को आजादी मिलके 70 साल हो चुके हैं, अभी भी मेरा बच्चा खारी मुरी बेचता है, अभी भी मेरा बच्चा भंगार चुनता है, अभी भी मेरा बच्चा पंचर निकालता है, अभी भी मेरा बच्चा बांधकाम पे गाबड़ी देता है। अरे कितनी पीढ़ियां तक पंचर निकालोगे? क्या तुम्हें लगता नहीं? क्या तुम्हारा भी बच्चा कंप्यूटर सीखे, तुम्हारा भी बच्चा अमेरिका में जाए, लंदन में जाए, विमान में आए? क्यों नहीं लगता? तुम्हें लगना चाहिए, क्योंकि ये पार्टी वालों ने तुमको वोट बैंक बना दिया है। वोट बैंक 50-100 फेंको और ले लो, खरीद लो। अब कोई आएगा पूछेगा क्या भाव निकाले हैं अपने ईमान का, उनसे कह दो अगले घर चले जा, अब रोटी डालना बंद कर दिया है, इथं फक्त सिलेंडर कपाट आणि शिट्टे निवडून येणार। लातूरमध्ये फक्त त्या 3 पक्षाचा मी प्रचार करायला, बाकी कुणाचाही प्रचार पक्षाचा नाही, का तर मला हे उमेदवार चांगले वाटले आणि जिथं मला चांगले उमेदवार वाटतात तिथल्याच सभेला मी गेलेलो आहे। विशालला मी शब्द दिला होता, तो मी पाळलेला। माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, घरात तुळशी वृंदावन आहे का ताई? तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन असेल ना अंगणामध्ये? तुळस, तुमच्या घरात तुळस असेल? सर्व जाती धर्माच्या दारात तुळस असते, कारण तुळशीचं पाणी, तुळस खाल्ले की रोग बरे होतात, बरोबर आहे? तुळस ही आयुर्वेदिक आहे। ही वोटिंग मशीन, हे बॉक्स म्हणजे तुळशी वृंदावन आहे, हे लक्षात ठेवा। या तुळशी वृंदावनाचं महत्व मला तुम्हाला सांगायचं आहे। घरात तुळशी वृंदावन का असावं? मुलगी 21 वर्षाची होते, बाप लग्न करून देतो, ब्राह्मण हातावर पाणी सोडायला सांगतो, कन्यादान, बरोबर आहे? हातावर पाणी सोडायला सांगतो, ते पाणी ब्राह्मण सांगतो इकडे तिकडे टाकू नका, ते फार पवित्र पाणी असते, हातातलं तुळशी वृंदावनातच टाका, कारण त्या हातातल्या पाण्यामध्ये मुलीच्या बापातल्या डोळ्यातले पाण्याचे थेंब पडलेले असतात, म्हणून त्या पाण्याला फार महत्व आहे। तसं तुमचं मतदान म्हणजे त्या बापाच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब तिकडे तिकडे टाकू नका, फक्त सिलेंडर कपाट आणि शिट्टीवरच टाका, म्हणजे ते पाणी खरं तुळशी वृंदावनाला मिळणार आहे, लक्षात ठेवा। मतदार बंधू आणि भगिनीनो, आमच्या विशाल हवाची लढाई कुण्या व्यक्तीच्या विरोधात नाही, आमच्या मांजळीची लढाई कुण्या व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ही लढाई आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही लढाई आहे, बरोबर आहे ना विशाल? ही लढाई आहे अन्यायाच्या विरोधातली ही लढाई आहे। म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे, पाहायचे सिलेंडर दाबायचे बटन, पाहायचे कपाट दाबायचे बटन, पाहायची शिट्टी आणि दाबायचे बटन। अजून एक उमेदवार तर लय भारी दलाली करतोय, दलाली। हो, तुम्हाला माहिती का? तिकिटांची दलाली करणारा उमेदवार इथं अजून एक दिलेला। अशी जर उमेदवार तुम्ही दिले तर कसे निवडून येतील? एक लक्षात ठेवा, आम्हाला भाजपबद्दल आदर आहे का? 100% आदर आहे। आम्हाला फडणवीसांबद्दल आदर आहे, आम्हाला देवेंद्र फडणवीसांबद्दल आदर आहे, संभाजीरावबद्दल आदर आहे, अर्चनाताई पाटलांबद्दल आदर आहे। अहो, अर्चनाताई पाटलाचं किती काम केलं आमच्या हवा पाटलांना। अर्चनाताई पाटलांना निवडून आणण्यासाठी या परिवारानं अहोरात्र कष्ट केले,
त्याला खिशातले माझ्या समोर मला वाटतं कमीत कमी 10-15 लाख तर तू घातलेलेस विशाल, अर्चनाताईसाठी. वेळची वेळी कार्यक्रम घेतलेले, रक्तदान शिबिरं घेतलेली. काय नाही केलं आहे ना भाजपसाठी, आणि त्या भाजपने तिकीट कट करून टाकलं. म्हणून ही लढाई अन्यायाच्या विरोधातली ही लढाई अत्याचाराच्या विरोधातली लढाई आहे. आणि आमचं काही कुणाचं बांधाचं भांडण नाही. आम्हाला एकच वाटतं की प्रभागाचा विकास हवा. आमच्या प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. सर्वांना एकच सांगणं आहे, दिशाभूल होऊ नका, भूल थापांना बळी पडू नका, कोणत्या आमिषाला बळी पडू नका. पहा सिलेंडर दाबा बटन, पहा कपाट दाबा बटन, आणि पहा शिट्टी दाबा बटन. खावा त्यांचं मटण, त्यांच्या बापाला सोडू नका. 2 बकरे कापले त्याला सांगायचं अजून 3 लागतील. सोडायचं नाही, तिच्या माल हे पुन्हा सापडत नाहीत आपल्याला. हे डाकू पुन्हा सापडत नाही. बिलकुल लक्ष्मीला नाही म्हणू नका. दरवाजे उघडे ठेवून बसा, आजची रात्र दरवाजे उघडे ठेवून बसा. वाट बघा, कोई आता है क्या, कोई आता है क्या देखो. बाजूला घेते का, सोडू नका ह्याला. पण एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला ते हातात भाकरी घ्यायला सांगतील, बरोबर आहे का नाही? लेकर हात ठेवायला सांगतील, काय होत नाही, शापानं डोळा मरत नाही. खरंच सांगतो, काय होत नाही, काय होत नाही. भाकरी हातात घ्यायची, तर त्या भाकरीला माहिती की हे पैसा बोगस आहे. देवावर हात ठेवायचा, देवाला बी माहिती हे डाकू किती बदमाशी. लेकरा हात ठेवायचा, लेकराचा आत्मा बी म्हणतोय त्या मायला लय डाकू, घे पैसे. सोडू नका ह्यांना, आपलाच पैसा आहे. आणि बटन कुठं दाबायचं आता सांगा मला, कुठं दाबायचं बटन? गॅस कुठं, गॅस सिलेंडर, कपाट आणि शिट्टी. लक्षात आलं? मावशी शिट्टी बजाव. शिट्टी नाही आता यार मेरे को, मैं शिट्टी कभी बजाय नाही. मी छुट्टी करतो, शिट्टी नाही करत. तर मित्रांनो, घरी गेल्या नवऱ्याला म्हणायचं आता 2-4 दिवस कुठं बी पी, कुठं बी पड, कुठं बी गटार्यात पड, मला माहित नाही. ते घरीच येत नसेल मला तर वाटेल आता 8 दिवस झाले. रोज संध्याकाळी माल मारून निघाले, बरोबर आहे का नाही? नवऱ्याला म्हणायचं कुठं पण पड, कुठं पण तोंड घाल, फक्त माझं एक ऐक. नवऱ्याला काय म्हणायचं तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. हा, बरोबर आहे. 35 वर्ष झालं तुमच्याशी संसार करायले, कधी साडी मागितली नाही, कधी दागिना मागितला नाही. 2000 होतं तेव्हा किती घेऊन दिवे लावले, आता 1.5 लाख झाले. तुझा बाप घेताय का? आता माझं तुला एकच सांगणे, तुला जर दुसरी बायको करायची नसली तर माझं एकच ऐक. दिसलं सिलेंडर दाब बटन, दिसलं कपाट दाब बटन, आणि दिसली शेट्टी दाब बटन. तुला माझी शपथ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.